तर भावानो पाऊस लागतोय तरी पण व्हिडिओ काढण्याची जी मस्ती अंगातली आहे ती जाणार नाही आपली. हे बघा पाऊस लागतोय तरी पण आपण व्हिडिओ काढतोय. आणि आता आम्ही आलेलो आहे कुठं जरा वळका. ज्यांनी हा जो इथं कोण आला असेल, भारी वाटतो रे इकडून. इथं कोण आला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही कुठं आहोत. आता आम्ही कुठं फिरतो. हॉटेलचं पण नाव दाखवलं तुम्हाला, पण हे हॉटेल कुठं आहे ते लोकेशन मला तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये लगेच सांगावे. मैं हाईवे पे देखता हूँ तो क्या इधर इंडियन ऑयल का टाकी था दोन बड़ा बड़ा. जल्दी से बताओ ये धबा धबा किसको पता है. धबा धबा आता डायरेक्ट कामावरनं सुटलास. मग आता तुझी इच्छा काय आहे. माझी इच्छा भरपूर आहे. त्याची इच्छा अशी आहे की आता ह्याला काहीतरी जाऊन गदलं व्हायचं आहे. पण ह्याची इच्छा मला वाटतं आम्ही आता मारणार आहोत. आता दुसरं काहीतरी करायचं आहे आम्हाला. इथल्या इथं करणार. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये असंच बनत राहा. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता तुम्ही बघू शकता मी माझ्या डायरेक्ट बिल्डिंगच्या खाली आलो आहे आणि माझ्यासोबत आहे मनीष. आणि आता आम्ही जाणार आहे कुठेतरी बाहेर, कारण की जरा अचानक प्लॅन ठरलेला आहे आमचं. आणि आता भेटूया पुढं बघा काय होतंय ते. व्हिडिओमध्ये असेच बनत राहा. जायचंय कुठे माहित पण नाही. जायचं आहे कुठं ते माहिती नाही, पण आता जायचं आहे आम्हाला. आणि माझा भाऊ पण येतोय, तर तो बोलला ठीक आहे चहा पिऊन येतो. तर बोललो ठीक आहे बुवा, तुझ्यासाठी थांबतो आम्ही इथं. पाऊस पण लागतोय म्हणून थांबलो, नाही तर आम्ही थांबलो नसतो. हा बोलला पाऊस लागतोय म्हणून थांबूया, नाही तर आपण गेलेला असता दोघं पण. आम्हाला काय एक ना एक तरी लागतो माणूस, एकट्याला जायला कंटाळा येतो. व्हिडिओमध्ये असंच बनत राहा, काहीतरी इंटरेस्टिंग होत आहे आपल्याकडे. गाइस इधर देख सकते हो, मैं जब बाहर आया था बिल्डिंग के तो बारिश पूरा निकला हुआ था. बारिश मेरे को जाने ही नहीं दे रहा है किधर भी. आपने मेरे ब्लॉग में देखा होगा कि 4-5 दिन से मैं घर में ही ब्लॉग बना रहा हूँ. और अभी मेरा जाने का मन हुआ क्योंकि बारिश कम हुई थी, लेकिन फिर से बारिश ने चालू किया. ये देखो, इसलिए अभी इधर रुका हूँ. तो वीडियो में ऐसे बने रहो, मिलते हैं आगे आगे, देखते जाओ होता है क्या. हॅलो गाईज, आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे पाऊस चालू झालेला आहे. आणि आता मी रेनकोट घालतोय, कारण की आता पाऊस चालू झाला आहे म्हणून रेनकोट आणला आत्ताच लगेच घरातनं. आता ह्याला बोललो रेनकोट घालूनच जाऊया. अशी पॅन्ट बिंड वर घ्यायला लागते, ना तर पॅन्ट भिजते भावा. आणि आता रेनकोट घालतोयच. रेनकोट पण लय खराब झाला आहे. तर व्हिडिओमध्ये असेच बनत राहा. भेटूया आपण नंतर गाडीवर. आता गाडीवर बसलेलो आहे गाईज, बघू शकता. मने गाडी चालवतोय आणि मी पाठीमागे बसलोय गाईज. तर चला जाऊया, भेटूया व्हिडिओमध्ये असंच बनत राहा. तर भावानो पाऊस लागतोय तरी पण व्हिडिओ काढण्याची जी मस्ती अंगातली आहे ती जाणार नाही आपली. हे बघा पाऊस लागतोय तरी पण आपण व्हिडिओ काढतोय. आणि आता आम्ही आलेलो आहे कुठं जरा वळका. ज्यांनी हा जो इथं कोण आला असेल, भारी वाटतो रे इकडून. इथं कोण आला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की आम्ही कुठं आहोत. आता आम्ही कुठं फिरतोय. हॉटेलचं पण नाव दाखवलं तुम्हाला, पण हे हॉटेल कुठं आहे ते लोकेशन मला तुम्ही सगळ्यांनी कमेंटमध्ये लगेच सांगावे. भावानं पाऊस काही थांबत नाही म्हणून ह्याला बोललो भावा जरा शॉर्टकट घे ना भावड्या. कारण की भावड्या आमच्या गाडी चालवतोय ना, आणि मी भिजतोय तरी पण. कारण की तुम्हाला दाखवायचं आहे आपण ब्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग. बघूया काहीतरी कंटेंट भेटतं का. व्हिडिओमध्ये बनत राहा भावा. भावानं फिरता फिरता आता आम्ही परत ह्या साईडला आलेलो आहे. पाठीमागं जे मंदिर दिसतंय ते बघून तुम्हाला लोकेशन समजलं असेल, बघू शकता. आणि आता जरा पाऊस कमी झाला आहे म्हणून मी बोललो की डोक्यावरचं जो जादू टोपी आहे ती काढावी आणि तुमच्यासोबत बोलत राहावं. तर व्हिडिओ कसा वाटतो आहे, व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काहीतरी युनिक वाटत असेलच तर आपल्याला फॉलो करा. फॉलो म्हणजे यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा. इंस्टावर पण आपले व्हिडिओ असतात. इथून पुढं जाल तसं एकदम युनिक रस्ता. टर्निंग बघा ना भाई, एकदम खतरनाक आहे. आपलं कोकणचा निसर्गच खतरनाक नाही यार. बघा ना, गल्लीतला रोड आहे पण भाई आजूबाजू नुसतं हिरवळ. टर्निंग बघा, रोड बघा, हरियाली बघा, वरचं वातावरण बघा. आणि वातावरणात आम्ही बघा दोघे जण, मी एंड मनीष मिस्टर लेजेंड. और अभी चलते चलते अभी देख सकते हो, चलते चलते हम आ गए गांधेश्वर पुल के पास. गांधेश्वर पुल के पास आ गए तो इधर लोग मच्छी पकड़ रहे थे. इधर लोग मच्छी पकड़ रहे थे और मच्छी पकड़े रहे थे. तो मैंने इसको बोला भाई अपने को भी मच्छी पकड़ने का मन हो रहा है. तो वो बोला चल बे साले इधर से. तो इधर से जा रहे हैं हम. तो देखते हैं तो क्या आगे मिल गया मेरे को एक मेरा सब्सक्राइबर, लेकिन उसने मेरे को अनफॉलो कर दिया क्योंकि मेरा वीडियो उसे पसंद ही नहीं आया. ये देखो अभी मोबाइल हिल रहा है क्योंकि हमारी परिस्थिति देखो. हमारी इंडिया में जो रास्ते हैं, महाराष्ट्र में
हमारे रास्ते देखो, इसके वजह से हम धाबुक धुबुक हो रहा है इधर। और ये हमारा है चिपलून का फेमस रेलवे स्टेशन है, देखो ये। और ये देखो ना इधर खड्डा डबरा देखो ना कितना है, बिना चौकअप सर का जपक जपक हो रहा है स्कूटी पे। और यहाँ पे हम दोनों, मैं हाईवे पे देखता हूँ तो क्या इधर इंडियन ऑयल का टाकी था दो बड़ा बड़ा, और हम दोनों भी बोल रहा था कि चलो अभी टाकी तो देख लिया, लेकिन बारिश नहीं आना चाहिए, क्योंकि बारिश का मौसम देखो ना भाई कैसा हुआ है, दिख रहा है क्या आपको। और इधर का रास्ता भी देखो कैसा एकदम हरियाली हरियाली, कोकन अपना एकदम कैसा बारिश में सजने जैसा दिखता है, सजा हुआ। तो क्या बोलते हैं आप लोग, आपको अच्छा लगा कि नहीं हमारा कोकन? और हम दोनों भी अच्छे लगे क्या आपको? इधर देखो ना भाई हरियाली। भाई मेरा गाड़ी भी बहुत फास्ट मार रहा है, क्या करूँ अभी, पेट्रोल कम है ना गाड़ी में। तो भाई बोला पेट्रोल कम है भाई, तो मैंने बोला चला ना भाई जोर से, अपने को कुछ दिक्कत नहीं है। गाइस देखते देखते देखो हम कहाँ गए। यहाँ का भाई मेरे को व्यू बहुत पसंद आया, पीछे देखो, और यहाँ पे हम है। तो फाइनली आ गए हम हाईवे रोड पे। और हाईवे रोड पे आते ही जस्ट आपको दिख रहा होगा दूर से धबा धबा, ये देखो धबा धबा दिख गया क्या, धबा धबा। जल्दी से बताओ ये धबा धबा किसको पता है, धबा धबा। हेलो गाइस, पावसांमध्ये काय धुमाकूळ घातला नाही, बारिश ने सब धो डाला इधर, इसलिए अभी हम इधर रुक गए। दिखाता हूँ आपको, ये देखो। और ये मनीष है और इधर मैं हूँ। और आगे देखो बादल ने क्या धमाके मचा के रख दिया है, क्या बोलूँ अभी आपको। मैं किधर हूँ दिख रहा है कि आपको, बारिश बहुत जोर से लग रही है यहाँ पे। मिलता हूँ बाद में। गाइस हेलो गाइस, बघू शकता इथं आपला ऋतिक, मनीष आणि हा अनिकेत तर थांबलेले आहेत माझी वाट बघत, कारण ते बोलले आपल्याला जायचंच आहे आता कुठेतरी ह्या एवढ्या पावसात। पाऊस बघा किती लागतोय, आणि इथं आम्ही आहे। दिसलं का तुम्हाला, केस बिस विस्कटलेत सगळी। व्हिडिओमध्ये असंच बनत राहा, काहीतरी इंटरेस्टिंग करूया। आता डायरेक्ट कामावरनं सुटलास, मग आता तुझी इच्छा काय आहे? माझी इच्छा भरपूर आहे। त्याची इच्छा अशी आहे की आता ह्याला काहीतरी जाऊन गदलं व्हायचं आहे, पण ह्याची इच्छा मला वाटतं आम्ही आता मारणार आहोत। आता दुसरं काहीतरी करायचं आहे आम्हाला, इथल्या इथं करणार। तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये असंच बनत राहा। बघू शकता आता मिस्टर जवाद ब्लॉगर आलेला आहे इथं, आणि मनीष होताच आपल्यासोबत, ऋतिक पण होता, आणि मिस्टर पोमेटकर NS लवर तो पण आपल्यासोबतच आहे। आणि त्यांच्यासोबतच तुमचा फेमस चिपळूणचा ब्लॉगर नवाज ब्लॉग। विषय आहे पोरांसोबत फिरण्याचा। पाठी दिसत असते तुम्हाला, आपले मित्र आहेत पाठी पाठी येत आहेत आमच्या। फॉलो मी गाइस, इंस्टाला पण आणि पार्टी करतात त्यांच्यासाठी पण आम्ही फॉलो मी। हेलो गाइस सब गाइस मेरे साथ है। इधर हमारे इधर गांधेरेश्वर पुल के इधर यहाँ का व्यू देख सकते हो, मैंने आपको पिछले वीडियो में भी दिखाया था, यहाँ से देख सकते हो आपको। हम अभी इधर से आते जाते रहते रास्ते के ऊपर से, तो बारिश खुल गई थी देख सकते हो आप। तो इसने बोला कि ज़रा गाड़ी रुका इधर, तो इसलिए इधर रुक गए 10 मिनट के लिए। वीडियो में ऐसे ही बने रहो भाई। ये इधर 4 जन कुछ तो बातचीत कर रहे थे, कन्वर्सेशन चालू थी इधर, तो मैं भी बोला उनके साथ जुड़ जाता हूँ, लेकिन इनका टॉपिक क्या है वही मुझे नहीं समझ में आ रहा है, इसलिए मैं इधर बाजू में आप देख सकते हो। और वहाँ पे इधर से देखो रेलवे स्टेशन दिख रहा है चिपलून का, मतलब उधर जो झाड़ है ना उसके अंदर है, उधर झाड़ियाँ है उसके अंदर। ट्रेन का आवाज़ आ रहा है कि आपको? देख सकते हो, आपको बोला था मैंने नज़दीकी रेलवे स्टेशन है चिपलून का, ये देखो। और ये देखो ऐसे उधर से लोग आते हैं। मी जास्त व्हिडिओ काय काढला नाही, आत्ताच जरा थोडं खाऊन झालं, नाश्ता केला जरा, तिथं थांबलेलो आम्ही। व्हिडिओ तुम्हाला दिसेलच, खाताना दिसणार नाही कारण की गर्दी असते। आता आलेलो आहे घरी, आणि मनीषने मला सोडला नाही, भाव पण तिथं गाडी लावला नाही बघा, आणि पावसाचं वातावरण झालं आहे, आणि मी आता बरोबर बिल्डिंगच्या समोर उभा आहे। आणि चला आता व्हिडिओ इथंच एंड करूया। व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा।